सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 10चे स्वर्गीय नगरसेवक सुदामदादा नागरे यांच्या संकल्पनेतून अशोकनगर बस स्टॉपवर परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ कामगार तसेच नागरिकांच्या मागणीनुसार 4 वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेच्या निधीतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आलं होतं। सध्या हे केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले। गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यानं केंद्रातील साहित्य धुळखात पडलंय। खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत। केंद्रात घाणीचं साम्राज्य पसरलं असून या केंद्राची साफसफाई करून परिसर स्वच्छ करावा। ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा हे केंद्र सुरू करून येथे मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू करावं अशी मागणी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे। केंद्र आहे हे बऱ्याच दिवसापासून धूळखात पडलं, तर आमचं असं म्हणणं आहे वरिष्ठ जे बसणार आहे त्याच्यासाठी स्वच्छ करून आणि त्यांना ओपन करून द्यावा बसायसाठी। आता बऱ्याच दिवसापासून हे प्रशासनाचं पण लक्ष पाहिजे। हे बांधून आणि बंद करून ठेवलं, त्याची किती वाईट अवस्था आहे। केंद्र आहे हे धुळखात पडलेलं आहे। आमच्याकडे बरेच वरिष्ठ आले, सर्व बोलले की दादा काहीतरी करा। हे विरंगुळा केंद्र त्यांच्या उपयोगी येईल। वरिष्ठ अधिकारी आहे आपले नगरपालिकेचे, सर्वांना विनंती करतो इथे लक्ष द्यावे। हे विरंगुळा केंद्र जर पुढे उपयोगी आलं नाही तर सर्व ज्येष्ठ नागरिक आंदोलन करतील। प्रशासनाने किंवा नगरपालिकेने मोठ्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वच्छ करून द्यावा। म्हणजे आमच्यासारखे वयस्कर माणसं टाईमपास करण्यासाठी तिथे सकाळ दुपार संध्याकाळी येतील। स्वर्गीय सुदामदादा नागरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्याची मागणी केली होती, परंतु आज त्याची अवस्था जर बघितली आपण बघतो आतमध्ये सर्वत्र कचरा, गाडीचं साम्राज्य, पुढे फरशा तुटलेल्या ठिकाणी आमच्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्याकडे 1-2 दिवसापूर्वी मागणी केली की हे जे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे याची आम्हाला त्वरित इथे उठण्यासाठी इथे व्यवस्था करावी। अधिकाऱ्यांना आमचा एकच सूचक इशारा आहे आता याकडे आपण त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं, साफसफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात यावं। तसे न झाल्यास नागरिकांचा या ठिकाणी आम्ही आंदोलनात बसू असा महापालिकेला इशारा देतो। या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची त्वरित साफसफाई करून तात्काळ सुरू न केल्यास परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह नाशिक मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सार्थक नागरे, रवींद्र पालवे यांनी दिलाय।